डोनाल्ड ट्रम्प यांना तिसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भूषवायचे आहे। मात्र अमेरिकेच्या घटनेनुसार कोणत्याही व्यक्तीला 2च वेळा हे पद भूषवता येतं। डोनाल्ड ट्रम्प आपली ही राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता कोणता मार्ग अवलंबणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत? जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होऊन अवघे 4 महिने झाले नाहीत, तोच ट्रम्प यांना तिसऱ्या टर्मचे वेध लागलेत। ट्रम्प सरकार यासाठी अमेरिकेच्या संविधानातही बदल करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे। खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्याची कबुली दिली आहे। मला तिसऱ्या टर्म बाबत सध्या काही बोलायचं नाही, कारण अजून माझा खूप कार्यकाळ शिल्लक आहे। आमच्याकडे अजून 4 वर्ष आहेत आणि हा खूप मोठा काळ असतो। पण मी पुन्हा राष्ट्राध्यक्ष व्हावं ही अनेकांची इच्छा आहे। आम्ही जे काम करतोय ते लोकांना आवडतंय। अमेरिकेच्या घटनेनुसार कोणतीही व्यक्ती 2 पेक्षा जास्त वेळा राष्ट्राध्यक्षपदी निवडून येऊ शकत नाही। 1951 मध्ये अमेरिकेच्या संविधानात बदल करून हा कायदा करण्यात आला। अमेरिकेत जास्तीत जास्त 8 वर्ष राष्ट्राध्यक्ष पदावर राहता येतं। विद्यमान राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाल्यास किंवा त्यांनी पद सोडल्यास उपराष्ट्राध्यक्ष ते पद सांभाळतात। पण ट्रम्प यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ट्रम्प सरकारनं घटनेत बदल करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत। ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे खासदार अँडी ओगल्स यांनी अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात एक विधेयक मांडलंय। या विधेयकातून ट्रम्प यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। पण ट्रम्प यांच्या प्रयत्नांना यश मिळणं खरंच इतकं सोपं आहे का? डोनाल्ड ट्रम्प यांना जरी तिसरी कारकीर्द हवी असली तरी अमेरिकेची घटना अशा गोष्टींना वाव देत नाहीये। याचं कारण असं आहे की जर डोनाल्ड ट्रम्प यांना तिसरी कारकीर्द हवी असेल तर अमेरिकेमध्ये राज्यघटना दुरुस्ती करावी लागेल। अमेरिकेची राज्यघटना ही परिदृढ किंवा रिजिड राज्यघटना म्हणून ओळखली जाते। त्यामध्ये आतापर्यंत मोजक्या बोटार मोजण्या एवढ्या फक्त घटना दुरुस्ती झालेल्या आहेत। अशा प्रकारची घटना दुरुस्ती जर त्यांना करायची असेल तर संसदेच्या अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांची मान्यता त्यांना लागेल। त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये जेवढी राज्य आहेत त्यापैकी अर्ध्या राज्यांची देखील मान्यता लागेल आणि ही जी प्रक्रिया आहे ही खूप मोठी व्यापक प्रक्रिया आहे। तोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांचा 4 वर्षाचा कालावधी देखील संपुष्टात येईल। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं हे जे उद्दिष्ट आहे ते स्वप्नच बनून राहील असं मला वाटतं। हे झालं अमेरिकन राज्यघटनेबद्दल। पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळाचा इतिहास काय सांगतो तेही पाहूयात। खरं तर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन 2 टर्म नंतर निवृत्त झाले। तेव्हापासून राष्ट्राध्यक्ष 2 टर्म्सपेक्षा अधिक काळ सत्तेत राहू शकत नाहीत असा अनौपचारिक नियम बनला। अमेरिकेच्या 31 राष्ट्राध्यक्षांपैकी कुणीच ही प्रथा मोडली नाही। पण फ्रँकलिन रूझवेल्ट यांच्या काळात हा नियम मात्र मोडला गेला। 1933 ते 1945 पर्यंत ते 4 वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून गेले। त्यानंतर लगेचच म्हणजे 73 वर्षापूर्वी म्हणजेच 1951 मध्ये 2दा राष्ट्रपती होण्याचा कायदा बनवला गेला। अमेरिकन संविधानानुसार ट्रम्प यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याची संधी फारच कमी आहे। पण ट्रम्प सत्तेत राहण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करू शकतात। ट्रम्प रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची रणनीती स्वीकारू शकतात। पुतिन 2000 ते 2008 पर्यंत सलग 2 वेळा रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते। रशियाच्या संविधानानुसार ते सलग 3 वेळा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नव्हते। अशा परिस्थितीत त्यांनी आपला खास माणूस म्हणजे दिमित्री मेदवेदेव यांना राष्ट्राध्यक्ष बनवलं। या काळात पुतिन यांनी उपराष्ट्राध्यक्षपद भूषवलं आणि पडद्यामागून रशियन सरकारवर पूर्ण नियंत्रण ठेवलं। ट्रम्प सुद्धा याच मार्गाचा अवलंब करून आपला विश्वासू सहकारी राष्ट्राध्यक्षपदावर बसवू शकतात आणि ट्रम्प हे उपराष्ट्राध्यक्षपदावर राहून सरकारवर नियंत्रण ठेवू शकतात। त्यानंतर याच विश्वासू व्यक्तीला बाजूला करून ते पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपद मिळवू शकतात। ट्रम्प यांच्यासमोर सध्या 2 पर्याय उपलब्ध आहेत। मात्र 2029 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता आल्यास ट्रम्प यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरलं जाऊ शकतं। त्यामुळे आपल्या उरलेल्या 4 वर्षांच्या कार्यकाळात अमेरिकन नागरिकांची मनं जिंकण्याचं मोठं आव्हान ट्रम्प यांच्यासमोर असेल। यानंतरच डोनाल्ड ट्रम्प यांचं तिसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।